ब्लॉकेजेस आणि हार्ट अटॅक यांचं कोरिलेशन काय? टू बी व्हेरी ऑनेस्ट, ब्लॉकेजेस आणि हार्ट अटॅक याचं काहीही कोरिलेशन नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला असं सांगितलं जातं की ब्लॉकेजेस आलेले आहेत, कुठल्याही क्षणाला हार्ट अटॅक येऊ शकतो. या दोघांमध्ये काहीही इंटिग्रेशन नाही. नीट समजून घ्यायला हवं. हार्ट अटॅक जो येतो तो हार्ट अटॅक त्या चरबीच्या ब्लॉकेजेसमुळे येत नाही. हार्ट अटॅक जो येतो तो हार्ट अटॅक रक्ताच्या गुठळीमुळे येतो. अँजिओग्राफी मध्ये जे आपण शोधून आणतो ते चरबीच्या गुठळ्या असतात. चरबीची गुठळी आणि रक्ताची गुठळी या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. चरबीची गुठळी आपल्या शरीरात चरबीतून निर्माण होते. रक्ताची गुठळी जी हार्ट अटॅक निर्माण करते ती रक्ताची गुठळी रक्तातून निर्माण होते. चरबीची गुठळी हातात जर पकडली तर चरबी म्हणजे कापसासारखी मऊ लागते. चरबीची गुठळी जी हार्ट अटॅक निर्माण करत नाही. रक्ताची गुठळी जी हार्ट अटॅक निर्माण करते तिला हातात जर धरलं तर दगडासारखी कडक लागते. ही रक्ताची गुठळी. चरबीची गुठळी आपल्या शरीरात कापून बघितलं तर कोलेस्ट्रॉल नामक सेलने बनलेली असते. ही चरबीची गुठळी. ही चरबीची गुठळी कोलेस्ट्रॉल नामक सेलने बनलेली असते. रक्ताची गुठळी जी हार्ट अटॅक निर्माण करते तिला कापून जर आतमध्ये बघितलं तर प्लेटलेट नामक सेलने बनलेली असते. ही रक्ताची गुठळी. चरबीची गुठळी आपल्या शरीरात निर्माण व्हायला वेळ किती लागतो तर 2 ते 6 वर्ष लागतात या चरबीच्या गुठळीला निर्माण व्हायला आपल्या शरीरात. जे हार्ट अटॅक नाही आणत तिला निर्माण व्हायला 2 ते 6 वर्ष लागतात आपल्या शरीरात या चरबीच्या गुठळीला. रक्ताची गुठळी जी हार्ट अटॅक निर्माण करते त्या रक्ताच्या गुठळीला आपल्या शरीरात निर्माण व्हायला वेळ किती लागतो तर 2 ते 6 सेकंद. चरबीची गुठळी स्वतःहून रक्त पुरवठा ब्लॉक करू शकत नाही. रक्ताची गुठळी रक्ताचा प्रवाह ब्लॉक केल्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. चरबीची गुठळी स्वतःहून हार्ट अटॅक कधीही आणू शकत नाही. रक्ताची गुठळी हार्ट अटॅक शिवाय अजून काही आणत नाही. सो जर हार्ट अटॅकच्या बाबतीतला प्रश्न असेल डोक्यात तर चरबीची गुठळी हा तुमचा प्रॉब्लेम नाही. हार्ट अटॅकची भीती असेल डोक्यात तर रक्ताची गुठळी हा प्रॉब्लेम आहे. त्या रक्ताच्या गुठळीवरती सोल्युशन काढले तर हार्ट अटॅक गायब होऊ शकतो. सो हार्ट अटॅक आणि चरबीची गुठळी काही संबंध आहे का? शून्य. आता प्रश्न कधी कधी राहतो ही रक्ताची गुठळी कुठून आली मध्येच? आम्हाला तर चरबीचीच माहिती होती. सो रक्ताची गुठळी निर्माण कशी होते हे कदाचित डोक्यात असेल प्रश्न. तर रक्ताची गुठळी कशी निर्माण होते तर एकदम सिंपल. समजा मी कट मारला, काय वाहील? रक्त वाहील. मग हे रक्त जे वाहील हे 24 तास वाहत राहील का? तर 2-3 मिनिटात वाहून बंद होईल. 2-3 मिनिटात बंद होईल. काय निर्माण होऊन बंद होईल? दॅट्स इट. हा बनला क्लॉट. ही बनली रक्ताची गुठळी. हा आहे तो ब्लड क्लॉट. नशीब चांगलं आहे की हा ब्लड क्लॉट शरीराच्या बाहेर निर्माण झालाय. बऱ्याच वेळेस अशीच रक्ताची गुठळी शरीराच्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये निर्माण होते. बऱ्याच वेळेस नशीब खराब असतं तेव्हा ही रक्ताच्या गुठळी रक्तवाहिनीच्या आतमध्ये निर्माण तयार होते. तर ही
रक्ताची गुठळी जेव्हा रक्ताच्या वाहिनीच्या आतमध्ये निर्माण होते, नशीब वाईट असेल तर नशीब वाईट म्हणजे काय, तर बरेच सारे रोग, डायबिटीज, ब्लड प्रेशर, अॅनिमिया, थायरोटॉक्सिकोसिस, बेरी अनगिनत असे रोग आहेत, ज्या रोगांमध्ये आपल्या रक्तवाहिन्या ठिसूळ झालेल्या असतात, पातळ झालेल्या असतात, फाटण्याच्या लायकीच्या झालेल्या असतात. अशा रोगांमध्ये आपल्या रक्तवाहिन्या ठिसूळ झालेल्या असताना सुद्धा समजा मी रोजच्या रोज ओरडाआरडा करायला लागलो, चिडचिड करायला लागलो, नुसतं रागराग करायला लागलो, तर अशा गोष्टींमुळे माझ्या रक्तातला प्रेशर अजून वाढायला लागतं. जसं जसं रक्ताचं प्रेशर वाढायला लागतं, या पातळ, या ठिसूळ रक्तवाहिनीमध्ये एवढं प्रेशर सहन करायची ताकदच नाही. एखाद्या वेळी जर हे प्रेशर अति झालं तर ही रक्तवाहिनी ब्लास्ट होते शरीराच्या आतल्या आत. रक्तवाहिनी ब्लास्ट झाली की आतमधल्या आतमध्ये ब्लिडिंग व्हायला लागतं शरीरात, आणि ते ब्लिडिंग व्हायला लागलं की शरीरात प्लेटलेट नामक सेल असतात, ज्यांचं काम असतं रक्ताची गुठळी बनवून या ब्लिडिंगला थांबवणं. जसं ब्लिडिंग व्हायला लागलं, इमिजिएट रक्ताच्या गुठळीला निर्माण करणारे प्लेटलेटच्या सेल्सना कळलं, धडाधड प्लेटलेट धावत येतात, कुठे ब्लिडिंग, इथे पॅक करून टाकलं. ब्लिडिंग होत होतं ते बंद, पण आतमध्ये रक्ताची गुठळी निर्माण झाली. अजून सुद्धा आपल्याला कंपनीने आपल्या या रक्तवाहिन्यांना या रक्ताच्या गुठळीच्या विरुद्ध मदत करण्यासाठी कंपनीने आपल्याला 24 ते 72 तास आपल्याला बोनस दिलेले असतात. आणि ते बोनस कशासाठी, तर आपल्याच शरीरात, आपल्याच रक्तात, आपल्याच रक्तवाहिनीत असे एजंट असतात ज्यांचं काम असतं धडाधड तिकडून धावत येणं आणि सफाई कर्मचारी सारखं धडाधड या पूर्ण रक्ताच्या गुठळीला कटाई छटाई करून पूर्ण क्लीन करून टाकणं आणि रक्तवाहिनी सुंदर बनवणे. हे सगळे एजंट जर धावत आले बरोबर 24 ते 72 तासात आणि पूर्ण कटाई छटाई करून पूर्ण रक्ताची गुठळी साफ करून टाकली, तर हार्ट अटॅक निर्माण होणार नाही. पण जर त्या 24 ते 72 तासांमध्ये जर हे सफाई कर्मचारी तिकडे आले नाहीत आणि त्या रक्ताच्या गुठळीला जे कटाई छटाई करून संपवून टाकायचं होतं ते संपवलं नाही, तर ही रक्ताची गुठळी जी चिकटलेली होती रक्तवाहिनीच्या आतमध्ये, ती चिकटलेली गळून पडते कुठे, तर रक्ताच्या प्रवाहात. आता हा रक्ताचा प्रवाह या रक्ताच्या गुठळीला जिथे जिथे घेऊन जाणार तिथे तिथे प्रॉब्लेम दिसून येऊ शकतो. म्हणजे काय, तर हीच रक्ताची गुठळी रक्त प्रवाहात वाहता 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 डोळ्यांच्या रक्तवाहिनीत जाऊन अडकली, तर डोळ्याला मिळणारा रक्तपुरवठा कट ऑफ, ब्लाइंड. तीच रक्ताची गुठळी डोळा नाही पण धावत 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 मेंदूच्या रक्तवाहिनीत जाऊन अडकली, तर मेंदूला मिळणारा रक्तपुरवठा कट ऑफ, पॅरालिसिस. तीच रक्ताची गुठळी डोळा नाही, मेंदू नाही, पण धावता 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 अशा रक्तवाहिनीत जाऊन अडकली, जी रक्तवाहिनी हृदयाला रक्तपुरवठा करणारी जर असली तर त्याच्यामुळे हृदयाला मिळणारा रक्तपुरवठा कट ऑफ झाला तर निर्माण होतो हार्ट अटॅक. सो हार्ट अटॅकचा त्या चरबीच्या ब्लॉकेजेसशी काही संबंध आहे का, तर काहीही नाही. हार्ट अटॅक जो येतो तो रक्ताच्या गुठळीमुळे येतो, चरबीच्या गुठळीमुळे येत नाही. क्लिअर. सो उगीच त्या चरबीच्या गुठळीला घाबरणं सोडून द्या. क्लिअर.